निरूपणासाठी गेलेला आहे. आता कोणीकडे हा अभंगाच काय कारण दोन पडगी अशी आहे जयची स्थिती आहे तैशा परी आहे एका जनांतरी भोग प्रारब्धाचा हरी कुबेराचा अनुसूया अत्रींबरोबर आश्रमात राहत पदवी सेवा करायची पण पदार्थ गुरु संत देव पण भगवंतांना त्यांचं गुरु होऊन राहावं आणि म्हणून असा अवघड घेतला. संतांचे अनेक अभंग असे की या भक्तीचेच प्रकार सांगितले. आणि आपण भगवंताची भक्ती करत असताना त्या भक्तीची आपल्याला आवड निर्माण झाली आहे की नाही हे आपण तपासून बघत नाही. आवडीना भावे हरिनाम घेसे तुझे चिंता द्यासे सर्वाहे मात्र दुसरीकडे एवढं सामर्थ्य सुद्धा होणार नाही. पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कुबेराचा प्रारब्धाचे भोगाचे प्रत्येकाला भोगायलाच हरी कुबेराचा नाश त्यांच्या पापांचा नाश हा होणार नाही. आणि म्हणून भगवंताची भक्ती करावी असाच प्रत्येक संतांना झालेला आहे. आपण भगवंताची भक्ती तरी करतो पण कुणीतरी सांगितलंय म्हणून सुद्धा करत नाही. आज ठिकठिकाणी दत्ताचा जन्म आहे. काही ठिकाणी 8 दिवसाचा उत्सव आहे 4 दिवसाचा उत्सव आहे 2 दिवसाचा उत्सव आहे. पण देवळात फक्त दत्त जन्म असेल प्रसाद असेल त्याच दिवशी यायचे आणि मग म्हणायचं भगवंत आम्हाला काही देत नाही तुम्ही त्याचं काही करत नाही पण मग ते कसं आणि म्हणून पहिली वर्ष घेतली की आवडी भावे हरी नाम तुझी चिंता द्यासे सर्वाहे. आपण भगवंताची भक्ती करू लागलो आणि वाईट अनुभव यायला लागले की आपण भगवंताला दोष देतो. एवढंच नाही शिव्या सुद्धा घालतात. काही लोक आहेत शिव्या घालतात. आमच्या शेजारी तो देवाची पूजाच करत नाही पण त्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे सगळं काही आहे. भगवंत मला त्यालाच काय येतो मग भगवंत त्यालाच का बरोबर देतो. मग आपण भगवंताची भक्ती कराच कशाला वैफल्य निर्माण होते. कारण आपण स्वतःहून काही करत नाही दुसऱ्याचा बघून आपण करतोय. पण माझा शेजारचा काही करत नाही पण त्याला माझ्याकडे कसं मिळालं मला वैफल्य निर्माण झालं. अहो आपण सामान्य माणूस हा असा विचार करतो पण मांडवकरांनी त्यावेळेस सांगून ठेवलेलं आहे
हल्ली मुलांची नावं अशी वेगवेगळी असतात. आसव, द्वितीय, अरे का भगवंताचं नावच नाही. दामोदर, मुकुंद, अनंत, आनंद, बरीच नाव आहे. तशी मुलींची पण बरीच नावं वेगवेगळी आहेत. आपण पाळण्यात मुलांचं नाव बोलतो, पण मोठी झाल्यावर आपल्या आजूबाजूचे गावातले मित्र वेगळा त्याला नावं ठेवतात. ते नावं ठेवू नये आणि म्हणून पाळण्यात ठेवताना तर किमान भगवंताचं नाव येईल असं नाव ठेवा. प्रत्यक्ष मांडगुळ करायची अशी अवस्था झाली, पण आपण दुःख का करायचं. आणि आपण भगवंताची भक्ती करत असताना आपण जसं आपल्याला उपचेल तशी आपण भक्ती करतो. काय जर जपाची माळ बसतो आपण बघितली असेल, पण ती माळ पडायची पद्धत कशी आहे. एका माळ्याला साधारण 8-10 मिनिटं लागत असेल, तर काही जणांची 1.5-3 मिनिटात पुरी होती. तो कसा भगवंत बघा, तुमची भक्तीच नाहीये, दिखावपणा करू नका. कारण तुझी चिंता त्याची सर्व आहे. आता आपल्याला जसा गोड पदार्थ आवडतो ना, तसा भगवंताला आवडतो. गणपतीला मोदक आवडतात, रामाला शंकराला घाटलं नारळाचं पुरण, दत्ताला शिरा. पण आपण काय करतो, जे आपल्याला आवडतंय ना त्याचा नैवेद्य आपण भगवंताला दाखवतो किंवा भगवंताच्या घरात ठेवतो. मग भगवंताला काय आवडतं, शिरा आवडतं, शिराच करा. तुम्हाला आवडतं तेही तर हरकत नाही, पण भगवंताला जे आवडते ना तेच आधी करा. कारण आपण आपल्याला जे आवडतं ना ते आपण भगवंतासाठी करतो, पण भगवंताला काय आवडतं याचा विचारच करत नाही. मग भगवंत कसा करायला हवे. जैसी स्थिती आहे तैसा आहे, संतांनी सांगून ठेवलेलं आहे. जशा परिस्थितीत आहे ना तसाच आहे. तो आपल्या कौतुकाचा संचित पहा असं बंधात सांगितलेलं आहे. नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान असे. प्रत्येक उदाहरण देतो. एका गावात 30-40 घर, मध्यमवर्गीय, पण एक कुटुंब 5-6 भावंड सगळे जाऊ. बहिणीचे लग्न बाहेर गेलो, भावांचे भाव, एक वृद्ध जा. चार भाऊ काहीतरी करणार त्याला नाही, पण भांडण झालं तेव्हा 4 भावांनी सांगितलं, आता आपण भगवंताची रोज पूजा करतो, आम्ही 4 जण एकत्र होतो, एकटाच हो ना म्हणा. आपण महिना पूजा वाटून घ्यायची. 4 भावांनी 1 महिना, 1 भावांनी बरं. हा एकटा होता मोबाईल, ह्या चौघांनाही बोलतो, त्याने ते मान्यही केलं. कारण पुढे मागे आपल्याला कोण नाही का भाऊ होणार आहे एक मनात भीती होती. गणपती लक्ष्मीचा दान असे हे त्याला माहिती आहे. करता करता 7-8 वर्ष झाली आणि भाऊ म्हणाले आता या चौघांच्याच वाच आहे, आता आपण वाटणी करायची. वाटणी झाली, 4 हिस्से पडले, 5वा हिस्सा पडलाच नाही. त्या 4 भावंडांनी सांगितलं तुला मुलं बाळ नाही ना, तू घरी राहा, आता कायमची देवाची पूजा करू. तसं बघायला गेलं 5 हिस्से पडायला आलो, त्यानेही ते मान्य केलं. करता करता आणखी 1 वर्ष गेले आणि ज्या माणसाला मूल नव्हतं
दूर झाले आणि त्या भावंडाला समोर बोलावलं विचार आपले इथे झाले आता मला काहीतरी द्या नाही म्हणून पैसे पाडून झाले तुला काही मिळणार नाही तू देवाला बोलून सांगितलं अरे सांगून बसला होता मला काही नको म्हणून परत प्रश्न आहे करणार कसं आणि या माणसाला एका ठिकाणी जमीन विकायची आमच्या माणसाकडे गेला जमीन कशी किती सगळं विचारून घेतो पण पैसा नव्हता करणार काही लाखात जमीन 70-80 लाखाची जमीन हा त्याला घरी होता आणि वाटेल त्याला माणूस भेटले तो मला तुमच्या या गावात जमीन विकायची आहे नाही म्हणाला या गावात मला घर बांधायचं तो म्हणाला आहे ज्या माणसाचे पैसा नाही तो जागा घेणार होता जागा भरून आला होता त्याच माणसाला प्रश्न विचारतोय आहे म्हणून जागा पण महाग आहे चालेल ना म्हणून मग उलटा गेला त्या माणसाला घेऊन गेला ते जमिनीचा सर्व व्यवहार झाला आणि त्या माणसानं ज्याला 70-80 लाख रुपये सांगितले होते त्याच्या जास्त करून त्या माणसाला सांगितले आणि तो माणूसही घ्यायला तयार झाला आणि 2 दिवसाला व्यवहार करा त्या माणसाला घरी बोलवलं तुम्ही घरी या व्यवहार करायचा कशाला म्हणा मध्यस्थी नाही म्हणा मला जमिनीचं काही घडत नाही तरी मी या म्हणा तो माणूस घरी गेला सगळा पत्र आहे व्यवहार सगळा गाडी पत्र करून झालं ज्या माणसानं जमीन घेतली जास्त पैशाने जास्त पैसे मिळाले म्हणून त्यातले त्याला 25 लाख रुपये दिले आणि ज्या माणसाने जमीन घेतली त्या जमीन आवडली म्हणून त्याने 25 लाख रुपये दिले आता मला सांगा ज्याच्याकडे पैसा नव्हता जमीन घ्यायला ज्या दिवशी जमीन विचारून आला त्याच दिवशी जमिनीचा व्यवहार झाला असं का म्हणून झालं काहीच विचार करा कारण आवडीनं भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याचे सर्व आहे सर्व भावांना सांगितलं जमीन मिळणार नाही आता हिस्सा मिळणार नाही कारण तुझी चिंता त्याचे सर्व आहे भगवंता त्याची चिंता आहे आपला जसा भाव असेल ना तसाच आपल्याला भगवंत आपल्या कुवतीप्रमाणे देत असतो जैसी स्थिती आहे तैसा आपले आहे गौरव आहे संचिता फक्त भगवंताची पूजा केल्या म्हणून त्याला घडं मिळायचं आता प्रत्येकात घरला मध्ये सांगितलं कारण जशी भक्ती असेल ना तसंच आपल्याला मिळणार आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि कुठे द्यावा हे पांडव घेऊनच असताना त्याची परीक्षा घ्यायची होत या दुर्योधनानं मनात कपट केलं आपल्याला काय करता येईल विचार करतोय त्याची मान खाली कशी जाईल याचा विचार करतोय आणि तेवढ्या दुर्वास ऋषी घेऊन चाललेले हात बोलावं पूजा केली आणि सांगितलं एक काम आहे म्हणाले काय काम पांडव वनवासात आहेत ना मग त्यांच्याकडे तुम्ही जा आणि भोजन मागा जन्मकाळ बोलून पटपट पटपट सांगतो दुर्वास ऋषी म्हणाले कशाला अरे त्याचा भगवंत त्यांच्या पाशी आहे आम्ही समजा तिथे गेलो त्याने आम्हाला भोजन वाढलं तर तू काय करणार आहेस असं म्हणाला होणारच नाही केवढी खात्री बघा असं म्हणाला होणारच नाही आणि हट्ट करून बसला
राजा जा म्हणाले त्यांनी जेव्हा अन्न केलं नाही ना त्याला शाप दे आणि आम्हाला मी सांगा एवढं पण बनवलंय कशा ते वनवासाला म्हणून ठीक आहे मी जाऊन बघतो आणि म्हणून गेलेलं आहे दुपारची वेळ आहे सर्व भांडव जेवून झोपलेलं आहे आणि कसला तरी आवाज आला म्हणून उठून बघताय तर दुर्गा सुटी आले आणि राहणार देवाला होते एक दगड समोर आणून ठेवलं त्याला बसा ना असं उठलं देणार विचारपूस केली दमून आला पाणी दिलं आणि विचारलं कसं येणार विचारपूस केली आणि दुर्वास ऋषी सांगताय आम्हाला भूक लागेल दुर्वास झाली आम्हाला भूक लागेल जेवण वाढा आणि एवढं करताय तो पांडव एकमेकांकडे बघताय काय करावं आणि शेवटी द्रौपदीकडे लक्ष गेलेलं आहे तिला विचारलं काय ती पण म्हणते काय दुर्वास ऋषीला भोजन करायचं अन्नाची सिद्धरा कुठून करणार सांगा म्हणाले डोळे मिटले आणि श्रेय कृष्णाचा धावा केलेला ते भगवंता घरी आले आमचं जेवण झालेलं आहे पण आता त्यांना जेवण देण्यासारखं आमच्याकडे काहीच नाहीये तेव्हा लावून ये तुमचे डोळे हात मारले भगवंत हजर झाले हा बरोबर मी आलोय काय ऋषी आले त्यांना बोलून म्हणाले स्वतः कुठे आंघोळीसाठी गेले वाड्या म्हणा सिद्धता करा जवळपास काही नको कसली सिद्धता करणार पण काय आधी मला भूक लागली तेव्हा मला काहीतरी खायला दे म्हणून त्याच्याकडे खायला मागतोय तीही सुद्धा आपली ती त्याला म्हणते तुम्ही जेवला का तुम्हाला हो म्हणत जेवण कुठे जेवली म्हणून पूर्वी मातीची भांडी तयार जेवण असायचं ती भांडी दाखवली आणि त्या म्हणजे आतून भाजीचं पान लागलं होतं ते कंपनीला घातलं आणि रेग्युलर केली आणि सगळे सर्व व्यवस्थित जेवण परत केले आणि परत जाताना दुर्योधनाला सांगितलं कशाला गावा केलेला अरे तो भगवंत त्यांच्या पाठी तुला काय म्हणतो शिकवत काय म्हणतोस आपल्याला काही सामान्य करून आलेलं नाही जशी स्थिती आहे त्याच्यामध्ये आहे कौतुक आहे संजीवाने एका जनार्दनी भोग प्रारंभाचा आणि त्याचा अरे भगवंत त्यांच्या पाशी कारण त्या द्रौपदीचा असा भाव होता आणि असा भाव आपल्या सर्वांपाशी आला आणि म्हणून मूळ पद्या आज महाराज म्हणतात हरि नाम घे
बोलणं झालेलं आहे. त्यांनी हेच सांगितलं, इकडे शंकर पार्वतीचा वाद सुरू झाला आणि वाद कशाबद्दल होता तर माझ्यासारखी पण ती म्हणतात कोणी नाही पण तिने उघड केलं नाही हो. रसूल बसले काही बोलत नाहीये. शंकर विचारताय तुला कोणतरी जोड बोलला का मला लगेच सांग मी त्याचा नाश करेन. तेवढे असं काही नाहीये. मग काय आज नाराज झालं. त्यांनी असं सांगितलंय की आमच्यापेक्षाही श्रेष्ठाची पतिव्रता आहे. नारद म्हणाले ना पण कोण आहे ती पतिव्रता गर्व झालेला तिचं पातिव्रत्य नाहीचं करायचं. शंकर म्हणतात घोडा इथे मग करायचं काय. मी आता हिरी आपल्या पतीला सांगितलं ते अनुसूयेकडे जा ती इच्छा भोजन देते. तिच्याकडे इच्छा भोजन मागा. फक्त भोजनच मागायचं ना मागतो मी म्हणाले. अरे एवढं तुझं पात्र भंग होणार आहे का नाही म्हणाल्या. पुढे आहे का सांगा म्हणाले. नग्न होऊन तिच्याकडे भोजन मागा. तिला सांगायचं आम्ही देऊ पण नग्न होऊन वाढ. शंकर म्हणतात तुम्ही विचारात पडलेले पण मनात एक पटकन विचारा हे नारद ऋषींनी सांगितलेलं आहे याच्या पाठी काही चांगला उद्देश असणार आहे म्हणून या ठिकाणी यतिवेश घेतलेले आहेत. अत्रि ऋषी आश्रमातून बाहेर गेलेले आणि हे तिघे यतिवेश धारण करून आलेले. माई भिक्षा जवळ खूप दिसत आणखी जवळ गेले आणि परत म्हणताय माई भिक्षा. दुपारची वेळ आहे. अनुसूया बाहेर आली आणि सांगितलं अन्नाची सिद्धता करते आज जेवून जा. नाही आम्हाला लगेच भोजन हवं. चालेल म्हणाली. आंघोळ करून घ्या स्नान करून घ्या. आमची स्नान संध्या झालेली आहे आणि म्हणून पटपट पाठ मांडलेली होती. केळीची पानं घेतलेली आहे. पानं वाढून तयार केलेली आहे. ते तिघेही बसले हो जेवणाला सुरुवात करा आणि इतक्यात तिला विचारलं आम्हाला इच्छा भोजन मिळेल. हो म्हणाली मिळेल. का वय सांगा. जेवणाच्या ताटावर बसलेल्या इच्छा भोजन मागताय. तिला वाटतं काहीतरी पदार्थ असेल. चालेल ना म्हणाली. का वय सांगा. तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढ. अनुसूया दचकली होती. हे तिथे असं का म्हणून मागताय. पटकन दारच्या आड झाली बघतीये पण हे येती नाहीये. कोणतरी वेगळे काहीतरी कारण आहे आणि म्हणून पतीसह चरणात तीर्थ घेतलेला आहे आणि ज्या कमंडलून या अत्रिशींचं पाणी असतं ते पाणी हातावर घेतलेलं आहे आणि या तिघांवर सिंचन केलेलं आहे. आणि एवढ्यात या तिघांची लहान लहान बालकं झाली आणि बालकं होऊन ही रडू लागली म्हणून क्षुधापान केलेलं आहे आणि छान असा साडीचा पाळणा तयार केला. त्या पाळण्यात घातलेलं आहे आणि पाळणा हलवते. बाळ झोपलेली आहे आणि त्याच वेळेला झोपाची वेळ होती. अत्रि ऋषी आश्रमात आलेले आणि आवाज येतो बाळा गो रे बाळा गो रे बाळा गो रे. आपल्या आश्रमात पाळणा कोण जात म्हणून हात आलेले बघतोय तर पाळण्यात ते लहान मुलं आहेत. अनुसूयेला विचारलं तिने बालका कोणाची आणि सर्व तिने हकीकत सांगितली. आपल्याकडे तिने येते आले त्यांनी इच्छा भोजन मागितलं. मग त्याने वेळ घातली कुठली
ते लग्न व्हा आला भरेल मग तुम्ही काय केलं? तुम्ही पूजेसाठी तीर्थ घेता, ज्या कमंडलून पाणी घेता, तेच पाणी मी हातात घेतलं. त्या 3 युनिटवर सिंचन केलं. त्याची 3 लहान बालकं झाली. अत्रेशी 2 मिनिटं ध्यानात बसले. हे ब्रह्मा विष्णू महेश त्या अनुसरीला सांगतात काही काळजी करू नको. आपल्या पत्नी जरी होऊन असलं तरी आज आपल्याकडे ब्रह्मा विष्णू महेश हे बालकी रूपाने आलेले. तिलाही आनंद वाटतो. नारद आले, ऋषींची वेळ घेतली, बालक घेतली आणि परत सावित्री पार्वती लक्ष्मी यांना सांगितलं की तुम्ही पती पाठवतात ना, त्याची 3 लहान बालकं झालेली. अशी कशी झाली? तुम्हाला जर पातिव्रत्य भंग करायचं तुम्ही उपाय सांगितला. माझ्याकडे बरेच उपाय होते, पण तुम्हाला पातिव्रत्य भंग करायचं होतं म्हणून मी जो उपाय सांगितला तो काही सफल झाला नाही. तुमचे पती गेले होते, पण त्या माते त्यांची 3 लहान बालकं करून ठेवलेली आहे. एवढं मात्र ऐकलो. आणि अत्रेशींच्या आश्रमाला आलेले. आश्रमाला आल्या आणि समोर बघताय ते बाळाला झोपवते पाण्यात ठेवून. आतमध्ये आल्या, बघताय आपला नवरा कुठला. काही थोडं कळे ना. अजून वेळ विचारलं याचा माझा नवरा कुठला, याचा माझा नवरा कुठला. ती म्हणते कोण तुम्ही? मी पार्वती, मी लक्ष्मी. आपली ओळख सांगताय. नाही पती तुमचे हे पती ही तुमची मार्गे तुम्ही ओळखून नाही की नाही. आमचे पती होते तसेच आम्हाला हवे. याच वेळ ओळखून आणि लक्ष्मी देवी विष्णूला शोधायला हात लावताय. आपल्याकडे ब्रह्मा विष्णू हे बालकी रूपाने आले. तिलाही आनंद वाटतो. नारद आले, ऋषींची वेळ घेतली, बालकं घेतली आणि परत सावित्री पार्वती लक्ष्मी यांना सांगितलं मी तुम्ही पती पाठवलेत ना, त्याची 3 लहान बालकं झालेली. अशी कशी झाली? तुम्हाला जर पातिव्रत्य भंग करायचं तुम्ही उपाय सांगितला. माझ्याकडे बरेच उपाय होते, पण मला पातिव्रत्य भंग करायचं होतं म्हणून मी जो उपाय सांगितला तो काही सफल झाला नाही. तुमचे पती गेले होते, पण त्या माते त्याची 3 लहान बालकं करून ठेवलेली आहे. एवढं मात्र ऐकलो. आणि अत्रेशींच्या आश्रमाला गेले. आश्रमाला आल्या आणि सोबत बघताय ते बाळाला झोपवते पाण्यात. आतमध्ये आल्या, बघताय आपला नवरा कुठला. काही कळे ना. अजून वेळ विचारलं याचा माझा नवरा कुठला, याचा माझा नवरा कुठला. ती म्हणते कोण तुम्ही? मी पार्वती, मी लक्ष्मी. आपली ओळख सांगताय. नाही पती तुमचे हे पती ही तुमची मार्गे तुम्ही ओळखून नाही. नाही आमचे पती होते तसेच आम्हाला हवे. याच वेळ ओळखून आणि लक्ष्मी देवी विष्णूला शोधायला हात लावताय. तेव्हा पार्वती म्हणताय हे शंकर असतील, पण हात कसा होणार दुसऱ्याच्या. आणि शेवटी दुसऱ्याच्या पाया पडल्या की सांगितलं तूच खरी पतिव्रत आहे. आता आमचा एक पती आम्हाला परत आहे. आणि परत त्या अत्रेशींनी पाणी सिंचन केले. त्याने या ठिकाणी आपलं रूप दाखवलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपलं रूप दाखवलेलं आहे. सगळ्यांनी फुलं हातात घ्या. बरं मंडळी, सगळ्यांनी फुलं हातात घ्या. आणि आपण स्त्रीला विचारलं, अत्रेशींना विचारलंय तुमचं मागणं काय असेल ते मागा आणि प्रसन्न होतो. तेव्हा ते सांगताय आम्हाला समजून नाही. तेव्हा तुम्हीच आमची फुलं होऊन राहा. आणि असं म्हणून ते म्हणाले आम्ही तुमची मुलं होऊ असं सांगितलं. आणि बाल्य नाट्याला सुरुवात केलेली आहे. मार्गी प्रदोषकाणी मार्गी प्रदोषकाणी राका
आजा सुवासिनी
माणसं निघून गेली आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी देवसमूह आलेला आहे. पदवंदा पदवंदा ओम विष्णवे नमः हरे पदवंदा पदवंदा ओम विष्णवे नमः हरे पदवंदा पदवंदा ओम विष्णवे नमः हरे
भगवंताला त्यांचं मूल होऊन पण सदा भगवंताला त्यांचं मूल होऊन राहावं लागलं. हे त्यांचं संगीत आहे. एका जनाने भोग प्रारब्धाचा, प्रत्येकाला प्रारब्धाचा भोग भोगायलाच लागतो. तो देवाला पण सुद्धा नाही हो. आपण तर साधी माणसं, पण हरी कृपे त्याचा नाश हो. आवडीन भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याची सर्व. म्हणून आज मला सांगताय की भगवंताचं नाव घ्यायचं ते आवडीनच घ्या, तरच तुम्हाला भगवंत प्राप्त होईल. तो भगवंत कसा प्राप्त होईल? भावेन देवं पदया नरेंद्रं भजेन कांता कपटेन. आपला भाव कसा हवा? भावानं देवाला प्राप्त करून घ्यावं, कलेनं राजाला प्राप्त करून घ्यावं, आणि पैशानं पत्नीला. तसा भाव आपला भगवंतापाशी असला पाहिजे. आता ही तीन पालक यांना मनातून काही वाटलं नसेल घेऊ की आपण आश्रमात जावं आणि नग्न होऊन भोजन मागावं. याला काहीतरी कारण असेल, कारण त्या भगवंताला माहिती होतं की आपल्याला अनुसूयेचे जन्म घ्यायचा. अनुसूयेच्या पोटी मूल नाही त्यांना माहित, पण त्यांचा तेवढा भोग होता, तो भोगही संपला. आणि सर्व देव मुनी त्या भगवंताचं दर्शन करतायत. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंतांनी त्या अतिरंगीना जो काही वर हवा होता, जे काही हवं होतं ते सगळं त्यांना दिलं. आज विशेष अशी सांगायची गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला मूल नाही, परत एकदा सांगतोय, ज्यांना कुणाला मूल नाही, दत्ताचा जन्म असं काही नाही. कृष्णाचा जन्म आहे, गणपतीचा जन्म आहे, प्रत्येक जन्म आहे. ज्यांना कुणाला मूल नाही, ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म होत असेल, पाळणा होत असेल, पाळणा येत नसला तरी चालेल, पण पाळणा हाताला पाळलेला हाताला तुम्हाला मूल होतो की नाही बरं. कोण डॉक्टर असतील त्याचा प्रयत्न असेल जे सांगा. हा तर कीर्तनकारांनी असं सांगितलं, पण तसंही उपयोग नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश होय. काही जणांना भूल नाही. हा प्रारब्धाचा भोग असू शकतो, पण तोही नाहीसा होऊ शकतो. जैशी स्थिती आहे तैशा परिणाय कौतुक आहे संगीताचे. जर कुणाला शक्य असेल तिथे जन्म असेल, जाता येत असेल, तर पाळण्याला नुसता हात लावून घ्या. आणि ह्या अत्रि ऋषी आणि अनुसूयेचा जसा भगवंताविषयी भाव होता तसा आपल्या सर्वांचाही असायला हवा. आणि म्हणून म्हणून आपल्या आवडीन भावे हरे नाम घेसी. आवडीन भावे